जेव्हा आपण सोरायसिसबद्दल बोलतो आणि त्याच्या ट्रीटमेंटचा विचार करतो, तेव्हा ट्रीटमेंटच्या काही पायऱ्या असतात. आपण सुरुवात करतो ती साधारणतः मॉइश्चरायझर म्हणजे ट्यूबमध्ये ऑइंटमेंट, क्रीम अशा प्रकारचं जे काही औषध असतं, त्याच्यापासून आपण सुरुवात करतो. मग त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी एनालॉग्स किंवा बाकीची काही औषधं वापरली जातात. मग त्याच्या पुढची पायरी म्हणजे तोंडाने घ्यायची किंवा इंजेक्शननी घ्यायची अशा प्रकारची औषधं आपण वापरतो. त्यात मेथोट्रेक्झेट असेल, सायक्लोस्पोरिन असेल आणि मग ह्याच्यानंतरची पायरी म्हणजे ज्याला आपण बायोलॉजिक्स असं म्हणतो. म्हणजे त्यात ह्युमिरासारखी औषधं आहेत, जी प्रचंड महाग असतात. काही लाखांमध्ये त्याचा खर्च असतो आणि आपण हेही बघितलंय, की एवढे लाख खर्च करून सुद्धा सोरायसिस पूर्णपणे बरा झाला असं होत नाही. मग सोरायसिस 100% बरा होऊ शकतो का? जर आपण अकॅडमिक जर्नल्स म्हणजे डॉक्टर जी पुस्तकं वाचतात, काही जी मॅगझिन्स वाचतात, ज्याच्यामध्ये काही प्रयोग दिलेले असतात, अशा प्रकारची बरीच आपण प्रकाशनं वाचली, तर त्यात बहुतांश ठिकाणी असं लिहिलेलं असतं, की "देअर इज नो क्युअर फॉर सोरायसिस." म्हणजे सोरायसिसला उपाय नाही. आता तुम्ही म्हणाल, की ही अतिशय निराशाजनक गोष्ट आहे, की जर एखाद्या माणसाला सोरायसिस झाला, त्याच्या अंगावरती 10% 20% भाग सोरायसिसने व्यापलेला आहे. अंग खाजवणे, कोंडा पडणे, कुरूप दिसणे, त्याच्यामुळे डिप्रेशन येणे, काम करायला त्रास होणे, व्यायाम करायला त्रास होणे, हे सगळं घेऊन हे असं आयुष्यभर जगायचं म्हणजे मग त्या आयुष्याला काही अर्थच राहत नाही. एवढ्या वाईट लेव्हलला हा आजार जाऊ शकतो, जातो. मग ह्यातनं बरं कसं व्हायचं? ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं? ह्याचा विचार करण्यासाठी हा सगळा खटाटोप मी करतो आहे. त्याच्यामुळे लक्ष देऊ नये का, की सोरायसिस बरा होऊ शकतो. पूर्णपणे बरा होऊ शकतो. परंतु त्याचा विचार आपण जरा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या रीतीने करायला पाहिजे. आणि आत्ता मी जे बोलणार आहे, की व्यायाम करून सोरायसिस बरा होण्यासाठी आपण काय करू शकतो? किंवा व्यायाम केल्यामुळे सोरायसिस बरा होण्यासाठी कशाप्रकारे मदत होऊ शकते? आता तुम्ही म्हणाल, की स्किनचा म्हणजे कातडीच्या आजाराचा जो सोरायसिस आहे, ऑटोइम्यून डिसीजचा ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या पेशी, आपल्याच शरीरातल्या विरुद्ध काम करतात. म्हणजे आपल्या अंगातले जे लिम्फोसाइट्स आहेत, त्या आपल्या स्किनच्या सेल्स विरुद्ध काम करतात. त्यांना मारून टाकतात आणि मग आपल्याला सोरायसिस होतो. तर हा कसा बरा करायचा? तर जेव्हा आपण व्यायामामुळे सोरायसिस बरा करायचा आहे असा विचार करतो, तर त्याची बैठक काय आहे? त्याच्या मागची गणितं काय आहेत? त्याच्या मागचे विचार काय आहेत? ते मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. आता त्याच्या विचार जेव्हा आपण सुरुवात करतो सोरायसिसचा, तर त्यात आपण पहिल्यांदा कोमॉर्बिडिटीज बघूयात. आता कोमॉर्बिडिटी म्हणजे काय? तर त्याचं एक उत्तम उदाहरण सांगतो, की जर आपल्याला एखादा आजार झालेला असेल, उदाहरणार्थ डायबिटीस, तर त्याच माणसाला ब्लड प्रेशरचा पण त्रास असायची शक्यता खूप असते. त्याच माणसाला किडनी फेल्युअर असायची शक्यता खूप असते. म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि किडनी फेल्युअर हे एकमेकांचे हात धरून येणारे रोग आहेत. म्हणजे त्याला आपण अ, सवंगडी म्हणूयात किंवा ज्याला आपण हातात हात घालून येणारे रोग म्हणूयात. आणि मग प्रश्न असा आहे, की हे रोग हातात हात घालून का येतात? म्हणजे ज्या माणसाला डायबिटीस आहे, त्या माणसाला ब्लड प्रेशरचा त्रास का असतो? असा जर आपण विचार केला, त्याचं गणित असं आहे, की आपल्या शरीरात जे काही बदल होतात, म्हणजे उदाहरणार्थ लठ्ठपणा असेल, थायरॉईड असेल किंवा आपलं बदललेलं आहार असेल,
आपण न केलेला व्यायाम असेल, तर ह्याच्यामुळे आपल्याला एक मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा प्रकार होतो. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे आपल्या शरीरातल्या क्रिया किंवा आपल्या शरीरातल्या पेशी ह्या बिघडलेल्या आहेत आणि एकदा आपल्याला मेटाबॉलिक सिंड्रोम झाला, की मग त्याच्यामुळेच डायबिटीस होतो, त्याच्यामुळेच ब्लड प्रेशर होतं, त्याच्यामुळेच किडनी फेल्युअर होतं. हे रोग सगळे एकमेकांच्या संगतीने आपल्या शरीरात मुक्कामाला येतात. आता जर सोरायसिसचा आपण अशा दृष्टीने किंवा अशा विचारांनी जर बघितलं त्याच्याकडे, तर मग सोरायसिसची हे जे सवंगडी आहेत ते कोण आहेत? तर मेटाबॉलिक सिंड्रोम हा सोरायसिसचा एक मोठाच्या मोठा सवंगडी आहे. म्हणजे ज्या लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम झालेला आहे, थोडक्यात जे लोक जाड आहेत, त्यांना सोरायसिस व्हायची शक्यता खूप असते. आणि गंमत अशी आहे, की जे लोक जेवढे जाड आहेत, तेवढा त्यांच्या सोरायसिसची दाहकता जास्त असते. म्हणजे तो सिव्हिअर असतो. म्हणजे जर एखाद्या माणसाचं वजन हे एकदम व्यवस्थित आहे, प्रमाणात आहे, सडपातळ आहे, तर त्याला जर सोरायसिस झाला, तर तो माईल्ड असतो, म्हणजे कमी प्रमाणात असतो. परंतु जर एखाद्या माणसाचं वजन हे अतिशय प्रमाणाबाहेर वाढलेलं आहे आणि जर त्याला सोरायसिस झाला, तर तो सोरायसिस हा प्रचंड चिघळलेला असतो. म्हणजे मेटाबॉलिक सिंड्रोमचा आपल्या सोरायसिसशी खूप जवळचा संबंध आहे. मग सोरायसिसचे अजून सवंगडी कोण आहेत? ते आहेत थायरॉइड डिसीज. ते आहेत बाकीचे ऑटोइम्यून डिसीज म्हणजे उदाहरणार्थ क्रोन्स डिसीज, इन्फ्लेमेटरी बावेल डिसीज आणि लठ्ठपणा तर आपण बघितलाच. सोरायसिस बरोबर डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर असाचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात असतं. तर हे जे सगळे सवंगडी एकमेकांच्या हातात हात घालून सोरायसिसच्या बरोबर आपल्या शरीरात उच्छाद मांडतायत, त्याचा आपण जर एकत्रित विचार केला, तर असं लक्षात घेतलं पाहिजे, की आपण मेटाबॉलिक सिंड्रोमवरती काम केलं, जर आपण आपला आहार सुधारला, जर आपण व्यायाम सुरू केला, तर मेटाबॉलिक सिंड्रोम तर आपला कमी होणारच आहे. जाडी आपली कमी होणारच आहे. पण त्याच्या बरोबरीने आपला सोरायसिस सुद्धा कमी होणार आहे. आणि कमीत कमी सोरायसिस हा औषधांना दाद देणारा तरी बनणार आहे. जो माणूस लठ्ठ आहे, जो माणूस हालचाल करत नाही, ज्या माणसाचं खाणं बरोबर नाही, त्या माणसाला जो सोरायसिस होतो, तो अतिशय चिघळलेला असतो आणि तो औषधांना सुद्धा दाद देता देत नाही. तुम्ही बायोलॉजिक घ्या, मेथोट्रेक्सेट घ्या, सायक्लोस्पोरिन घ्या, वाटेल तेवढी ऑइंटमेंट वापरा, त्या सोरायसिसवर परिणाम होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर सोरायसिसचा विचार करायचा असेल आणि तो पूर्णपणे बरा करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला आपला आहार सुधारणं आणि आपला व्यायाम सुधारणं ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आता त्याचा अभ्यास असा आहे, की एखाद्या माणसाचं वजन जास्त आहे, प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि त्याला सोरायसिस झालेला आहे. उदाहरणार्थ त्या माणसाचं वजन हे 70 असणं अपेक्षित आहे. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स जर आपण त्याचा मोजला, म्हणजे वेट इन किलोग्रॅम म्हणजे किलोग्रॅममध्ये त्याचं वजन घ्यायचं आणि त्याला मीटरमधल्या उंचीच्या वर्गाने भागायचं. त्याला म्हणायचं BMI बॉडी मास इंडेक्स. तर हा BMIच्या अनुसार जर त्या माणसाचं वजन 70 किलो असणं अपेक्षित आहे, जेव्हा BMI हा 25च्या आत असतो आणि ॲक्चुअल त्या माणसाचं वजन 90 किलो आहे. म्हणजे 20 किलो वजन जास्त आहे त्या माणसाचं आणि त्या माणसाला सोरायसिस झालेला आहे. तर त्या माणसाने जेव्हा व्यायाम सुरू केला, आपला आहार व्यवस्थित ठेवला आणि प्रयत्न करून 3 महिन्यामध्ये जर त्यांनी त्याचं वजन 5% कमी केलं, म्हणजे 4.5 ते 5 किलो, म्हणजे त्याचं वजन जर 90 किलोवरनं 85 किलोवर त्याच्या प्रयत्नांनी, औषधांशिवाय कुठलंही औषध न वापरता फक्त व्यायाम आणि आहार ह्याच्यामुळे केलं, तर त्याचा सोरायसिस 50% बरा होतो. असं अभ्यासातून वारंवार सिद्ध झालेलं आहे. म्हणजे किती सोपा उपाय आहे बघा मित्रांनो,
की तुम्हाला गोळ्या औषधांची गरज नाही, ऑइंटमेंट लावायला नको. तुम्हाला लाखो रुपये खर्च करायची गरज नाहीये. फक्त जर तुम्ही तुमचा आहार आणि व्यायाम बदलून तुमचं वजन 5% कमी केलं, तर तुमचा सोरायसिस 50% कमी होणार आहे. आणि जर तुम्ही तुमचं वजन आटोक्यात आणलं, म्हणजे 25 BMIच्या खाली आणलं, म्हणजे ह्या आपल्या माणसाचं जे आपण उदाहरण घेतोय, त्यांनी त्याचं वजन 90 किलोवरनं 70 किंवा 65 वरती आणलं व्यवस्थित सगळं काम करून, तर त्याचा सोरायसिस 100% बरा होणार आहे. आणि हा सोरायसिस बरा करण्याचा एकमेव मार्ग आहे. जगात एकमेव मार्ग आहे. हा जर तुम्हाला नको असेल, तर तुमचा सोरायसिस बरा व्हायची तुम्ही विचारच सोडून द्या. कारण अगदी लाखो रुपयाची इंजेक्शन्स वापरून सुद्धा 6-6 महिने इंजेक्शन घेऊन सुद्धा जेमतेम 50% सोरायसिस तुमचा कमी होईल. जर तो पूर्ण बरा करायचा असेल, तर त्याला आहार आणि व्यायाम हा खात्रीशीर मार्ग आहे.